चला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो उसामा. पहिला चेंडू असेल, स्ट्राईक वर आहे मेहमूद, त्याच्या समवेत आहे तो रिजवान. पहिला चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू आणि हा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा, सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. बघा आपल्याला पाहायला मिळाला उसामाने जो पहिला चेंडू टाकला होता, परंतु फलंदाजांनी जो शॉट मारलेला अतिशय सुरेख असं पाहायला मिळाला आपल्याला. स्वीप केलेला आहे. पुन्हा एकदा बघूया दुसरा चेंडू उसामाचा मेहमूद साठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, सीमा पार जाताना षटकार. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू अद्याप झालेले आहेत, धावा झालेल्या आहेत त्या 10. उसामा सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये जेवढे सामने होतील हे 3 षटकाचे असेल. तिसरा चेंडू उसामाचा, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फुलटॉल वसूल केलेला आहे, सीमा पार. 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 निवाड झालेली. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 14 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय उसामा. बघा आपल्याला मेहमूदच्या फळीतून पाहायला मिळाले लगातार 3 चेंडूमध्ये मोठे प्रहार. 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि हा 4था चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. 6 धावा. सुरेख असा फटका. धावसंख्येमध्ये 6 निवाड. धावसंख्या पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना मेहमूद आपल्याला पाहायला मिळतंय मसगाव या संघाकडून. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत. वैयक्तिक 20 धावा मेहमूदच्या फळीतून आलेल्या आहेत. उसामावर हावी झालेला आहे. उसामा कमबॅक करेल का आपल्या संघासाठी? पॉवर प्लेचं षटक आहे. नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं जे पॉवर प्लेचं षटक असतं ते थोडंसं महागडं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, परंतु क्रिकेट है अनिश्चित खेल है, उसके आगे प्रेडिक्शन फेल है. पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हा पुल शॉट आणि हा 6 धावा. धावसंख्येमध्ये 6 निवाड. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 26 या आकड्यावरती. सुरेख असं स्टार्ट आपला संघाला देतोय तो मेहमूद. मसगाव संघाला सुरेख स्टार्ट देत आहे. नाणेफेक हरला होता, परंतु फलंदाजी आली होती आणि त्यांनी फलंदाजी मधून पहिल्या षटकामध्ये ज्या कुठलेल्या आहेत ना, शेवटचा चेंडू बाकी आहे, परंतु आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूवर मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत आणि धावा पोचल्या त्या केवळ 26 या आकड्यावरती. उसामाचा हा शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा षटक. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय, सीमा पार, षटकार आणि धाव संख्या तब्बल पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट. मसगाव संघ मेहमूदच्या फळीतून आलेले 6 चेंडू आणि 32 धावा. उसामाचा पुरेपूर पाहुणचार करत असताना मेहमूद आपल्या फळीतून दाखवून देतोय मी का आज इथे आलेलो आहे. यंग स्टार साई दोस्ती चषक पर्व पहिले 2025 मध्ये आपण पाहत आहात एपी लाईव्ह इव्हेंट्स वरती. हे सामने आजचा फायनलचा थरार आहे. सर्वांनी इंस्टाग्राम फॉलो करा, सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या स्पर्धेचं उच्चांक इथे वाढवा. आजचा हा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठे सामने इथे आलेले आहेत. मगाशी आपण पाहिलं होतं की महेंद्र अंधेरे सारखा एक मोठा खेळाडू ज्याने फलंदाजी केली होती 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 16 धावा मारून गेला होता. त्याच पद्धतीने आता आपल्याला माझगाव संघाचा हा मेहमूद फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये उसामाच्या गोलंदाजीवरती कुठला तब्बल 32 धावा
3 षटकाचा सामना असताना 2 षटक बाकी आहेत, म्हणजेच केवळ 12 चेंडू बाकी असतील. काय असेल खेळ आपल्याला पाहायला मिळेल पुढवरच्या या येणाऱ्या 2 षटकामध्ये. आता मात्र स्ट्राईक वर आलेला आहे तो रिजवान. कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. नक्कीच माझगाव संघाचे कर्णधार जे कोणी असतील, खेळाडू असतील, नक्कीच खुश असतील, कारण की आपल्या ओपनिंग पेअरनी आणि जो फलंदाज महमूद स्ट्राईक वर होता त्यांनी आतापर्यंत 6 चेंडू आणि 32 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महमूद साठी. खरोखरच सुरेखाची फलंदाजी आपल्या संघासाठी केलेले गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे तो शोएबचा पहिला चेंडू कमबॅक करेल का. स्लोवर डिलिव्हरी आणि आपल्याला पाहायला मिळत आहे इथे मात्र पंच रईस केरटकर यांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 धाव संख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. 33 या आकड्यावरती क्षमा असावी. पुन्हा एकदा सज्ज असेल शोएब गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक वर आहे रिजवान. पहिला चेंडू खेळ रिजवान आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे मात्र मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. रिजवानच्या माध्यमातून एक मोठा झटका कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला शोएबच्या गोलंदाजी मधून. धावसंख्या ठप्प झालेली आहे 33 वर. पहिला विकेट. चला आता आपल्याला बंधूंची जोडी पाहायला मिळेल. अहमद आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. रिजवान तंबूमध्ये परतलाय. 1 चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूमध्ये कॅच आउट झाला. यष्टीरक्षकांनी चांगलं झेल पकडलेलं, कमबॅक केलेलं शोएबनी. परंतु आता बघूया हे 2 बंधू कशा पद्धतीने फलंदाजी करतील. 6 चेंडू अद्याप खेळलेला आहे. महमूद 32 धावा त्याच्या फळीतून आलेल्या आहेत, परंतु आता आलेला आहे तो अहमद, जो महमूदचा छोटा भाऊ आहे. डावखुरा फलंदाज आहे. शोएब कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूमध्ये वाईट टाकला होता, दुसरा चेंडू टाकला त्याच्यामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे पाहायला गेलो तर त्याच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 चेंडू आणि 1 विकेट आणि 1 धाव आलेली आहे. आता मात्र बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा पद्धतीने कमबॅक करेल आपल्या संघासाठी. लोअर फुल टॉस चेंडू लेग साइड दिशेने स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. सीमा पार जाताना हा 4 धावा. बघा ज्या पद्धतीने महमूद फलंदाजी करत होता ना, त्याच पद्धतीने त्याचा छोटा बंधू इथे फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे अहमद. तो सुद्धा पहिल्या चेंडूमध्ये लोअर फुलटॉस चेंडू होता, सीमा पार त्याला धाडलेला आहे. 4 धावा मिळवलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 4 ने वाढ तब्बल झालेली आहे 37 या आकड्यावरती. 1 विकेट गमावताना रिजवान सारखा एक खेळाडू आउट झाला होता. तो ओपनिंगच्या पेअर मध्ये गेला होता. त्यानंतर अहमद आलेला आहे फलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्यांनी खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा केलेल्या आहेत. आहावी झालेला आहे शोएब वरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि सुरेख असा वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक पाहायला मिळते आपल्याला. 37 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. सुरेख असं क्रिकेट आजच्या या शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं AP लाईव्ह इव्हेंट्स वरती. खरोखरच अतिशय सुरेख असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. आजचा हा शेवटचा दिवस आहे. दुसरा सामना आहे म्हणजेच DK वॉरियर्स संघ विपक्ष DK वॉरियर्स दासगाव वर्सेस मसगाव. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू. मात्र इथं पंचांनी काय घोषित केलेलं. पंच सीमा पार 4 धावा लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या. धावसंख्येमध्ये बॅट आहे आणि ह्या 4 धावा मिळाल्यात. इनर एज लागली होती आणि सीमा पार 4 धावा गेलेल्या. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 41 या आकड्यावरती. चेंडू मात्र झालेले 4. सुरेख अशी गोलंदाजी. आता 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू आणा बाकी असतील दुसऱ्या षटकामधले. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत केलेली. हवेमध्ये चेंडूच्या मागे यष्टीरक्षक आणि हा एक झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठा विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला अहमदच्या स्वरूपामध्ये. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले. 41 वर धावा थप्प झालेली आहे. शोएबने सुरेख असं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलेले आहेत. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 2 विकेट मात्र इथे गमावलेले आहेत. ते म्हणजे
माझगाव संघाने. बघा पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रिजवान. शेवटचा चेंडू असेल. शोएबनी सुरेख असं कमबॅक आपल्या संघासाठी केलेला आहे. बघा माझगाव संघ फलंदाजी करत असताना डीके वॉरियर संघाचा बॉलर उसामाच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 32 धावा मेहमूदने घेतल्या होत्या, परंतु शोएबची तारीफ करावी तेवढी कमीच आहे, कारण की सुरेख असं कमबॅक आपल्या संघाला त्यांनी करून दिलेलं आहे. स्लोवर डिलिव्हरी आणि अशा तऱ्हेने इथं षटक मात्र दुसरा संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या ठप्प झालेली 41 या आकड्यावरती. आणि आता मात्र शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक असेल. गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये देतात आपण पाहूया. बघा इम्रानच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. शेवटचं षटक असणार आहे, स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. ज्या मेहमूदने पहिल्या षटकामध्ये 32 धावा मारल्या होत्या, 6 चेंडूमध्ये 32 धावा, तोच मेहमूद आता स्ट्राईकवर आलेला आहे. दुसरं षटक पाहायला गेलो ना तर मेहमूदने एकही चेंडू खेळलेला नाही, परंतु आता स्लॉग ओव्हरचं षटक खेळत असताना इम्रानचा पहिला चेंडू इम्रानने इथे थोडंसं चकवलेलं आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, चांगला गोल्डनचा टप्पा पाहायला मिळाला. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय डीके वॉरियर्स संघाकडून. शोएबनी जी गोलंदाजी केली होती त्याच धाटणीने गोलंदाजी करतोय तो इम्रान. मेहमूद स्ट्राईक वर असताना 7 चेंडू अद्याप खेळतोय 32 धावांवरती. पुन्हा एकदा बघूया स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. बघा थोडासा खालच्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु बीड झालेला आहे. चेंडू ब्लॉक करून घेतलेला आहे. 2 चेंडू अद्याप झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या ठप्प 41 या आकड्यावरती. 2 विकेट मात्र इथे मोठे गमावलेले आहेत. आता मात्र बघूया शेवटचे 4 चेंडू बाकी असेल, कशा पद्धतीने हाताळेल, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इम्रान. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र बीट झालेला आहे. लगातार 3 चेंडू बीट झालेला आहे. बघा जो फलंदाज, हे आहे क्रिकेट, जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावा मारल्या होत्या आणि तोच फलंदाज आता इम्रानच्या गोलंदाजीवर 3 चेंडू बीट झालेला आहे. मात्र बघूया शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय, पुन्हा एकदा फुलर गतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा बीट झालेला आहे. म्हणजे लगातार 4 चेंडू इथे बीट झालेला आहे. बघा स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला बरेचसे धावा पाहायला मिळतात, पण एक अनुभव काय असतं हेच इम्रान इथे दाखवून देतोय. परंतु मेहमूद शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू. इथे मात्र एकच धावामध्ये समाधान मानावं लागेल. धाव संख्या केवळ ठप्प झालेली 42 या आकड्यावरती. बघा क्रिकेट काय असतं आपण पाहायला गेलो तर पहिला षटक उसामाने टाकला होता, 32 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर हा शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू होता आणि केवळ 2 धावा मिळाल्या. धावा ठप्प झालेल्या 44 या आकड्यावरती. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. इम्राननी या शेवटच्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. 45 रनाचं टार्गेट करायचं आहे डीके वॉरियर्स संघाला. धन्यवाद.
चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचेचाळीस रनाचा पाठलाग करण्यासाठी जे दोन फलंदाज आले ते उसामा आणि ऐमान. गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे. गोलंदाजाचे नाव काय? चला सामना चालू करायचा आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. 45 रनाचा पाठलाग करत असताना भावेश आलेला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल? स्ट्राईकवर असणार आहे ऐमान आणि त्याची साथ देण्यासाठी आलेला आहे तो उसामा. 45 रनाचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने मेहमूदने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने ऐमान आणि उसामा करेल का आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू भावेशचा ऐमानसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला प्रहार केलेला आहे सीमा पार. तब्बल 6 धावा. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार केला होता मेहमूदनी त्याच पद्धतीने ऐमान आपल्या संघासाठी करतोय. भावेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि भावेशच्या पहिल्या चेंडूमध्ये सीमा पार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख अशी फलंदाजी. 45 रनाचा पाठलाग. बघा उसामा आपण थोडंसं बाहेर थांबायचंय क्रीजच्या. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. पुन्हा एकदा बघूया. ऐमान आहे स्ट्राईकवर. भावेशचा दुसरा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावा. चला पुन्हा एकदा बघूया. 2 चेंडू भावेशचे झालेले. धावा झालेले 10. 45 रनाचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो भावेश. बघूया तिसरा चेंडू ऐमानसाठी. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार 6 धावा. बघा ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलो की ज्या पद्धतीने मजगाव संघ प्रथम फलंदाजी करत होता 3 चेंडू झाल्या होत्या आणि धावा देखील 16 झाल्या होत्या. तसंच समीकरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. 3 चेंडूमध्ये 16 धावा. बघूया पुन्हा एकदा भावेश्वर हवी झालेला आहे. ऐमान 45 रनाचा पाठलाग करत असताना फुलटॉस चेंडू. इथे मात्र एक विकेट घेण्याचा प्रयत्न परंतु कॅच इथे ड्रॉप झालेली आहे. सीमा पार 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पोहोचलेली आहे 20 या आकड्यावरती. बघा 4 चेंडू 20 धावा ह्या माझगाव संघाच्या सुद्धा झाला होता आणि आता मात्र आपण पाहायला गेलो तर डीके वॉरियर संघाच्या सुद्धा 4 चेंडूंनी 20 धावा झालेल्या आहेत. सुरेख असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. भावेशचे येणारे शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. कशा पद्धतीने फलंदाजी करेल? सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. 2 धावा. पाबरा संघ आपला निर्णय कळवायचा आहे. चला बघूया. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र वाईड चेंडू घोषित केलेले. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 निवड. धावसंख्या पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. पाबरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या फलंदाजीसाठी आव्हान दिलेलं आहे वरण संघाला. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला किती धाव मिळतात पाहूया. 1 धाव मध्ये समाधान मानावं लागेल.
षटक मात्र संपुष्टात आला असताना पहिल्या षटकाअखेर धावसंख्या झाल्या त्या 24. 45 रनाचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण पाहायला गेलो तर 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता असणार आहे. आदिप राऊत, आपण कुठे असाल तर नाही इथे यायचं. आदिप राऊत बारा चेंडू 21 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा झालेल्या आहेत. आदिप राऊत, आपण इथे यायचंय. चला, सामना फास्ट खेळवायचा आहे. समीकरण पाहायला गेलो तर 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकवर आहे तो आयमान आणि त्याची साथ देतो तो उसामा आणि गोलंदाजी ट्रॅकवर आलेला आहे महमूद. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कमबॅक करेल का महमूद आपल्या संघासाठी. फलंदाजी करत असताना चांगलंच फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र बघूया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. कमबॅक करेल का, आपल्या संघाला कमबॅक करून देईल का, हे मात्र पाहायला पाहिजे. चला बघूया, पहिला चेंडू महमूदचा ऐमान सामना करेल. ऐमानच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळतंय सुरेख असा फटका, 4 धावा. बघूया पुन्हा एकदा हलकीशी इनरिच लागली होती तिथे. गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव चोरलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झाली. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 29 या आकड्यावरती. बघा उसामा प्रथमच स्ट्राईक वर असेल. आता दुसरं षटक मार्गावर असताना चेंडू मात्र झालेले आहेत ते 2. उसामा पहिला चेंडू खेळेल. बघूया पुन्हा एकदा उसामा डावखुरा फलंदाज आहे, कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पुन्हा एकदा बघूया पहिला चेंडू खेळेल उसामा. उसामाच्या बॅट मध्ये काही चेंडू आला नाही, परंतु लेग बाईज इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि किती धाव मिळतं, रनआउटचा चान्स. याची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते काय, आणि इथे मात्र विकेट दिलेला आहे. एक मोठा झटका लागलेला आहे उसामाच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या ठप्प झालेली आहे ती 30 या आकड्यावरती. सिंगल काढली होती, दुहेरी मध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु रनआउटचा शिकार बनलाय तो उसामा. फलंदाजी करण्यासाठी आलाय तो अरफात. 9 चेंडू मध्ये 15 रनाची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू 15 धावा. क्रिकेट है, अनिश्चितता का खेल है, उसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर फलंदाज झालेला आहे तो अरफात. कशा पद्धतीने फलंदाजी करेल पाहूया. महमूदने सुंदर असा कमबॅक करून दिलेला आहे आपल्या गोलंदाजीमधून.
9 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना बघूया हा चेंडू असेल तो चौथा महमूदचा. अर्फतसाठी पहिला चेंडू बघूया. इथे मात्र काय घडलंय, वाईट चेंडू घोषित केलेला पंचाने. अतिरिक्त एक धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 31 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फटका सीमा पार जाताना 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 35 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण पाहायला गेलो तर केवळ केवळ 10 रनाची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. आठ चेंडू आणि 10 रनाची आवश्यकता असताना अरफत स्ट्राईक वर आहे. त्याच्या समवेत आहे तो ऐमान. सुरेखाची फलंदाजी ऐमान आपल्या संघासाठी आतापर्यंत करत आहे. आपण पाहायला गेलो तर अर्थातच्या बॅट मधून सुद्धा सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. अच्छे रनिंग विकेट पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्येमध्ये 2 निवड. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 37 या आकड्यावरती. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना बघूया पुन्हा एकदा. अर्थात सुरेख असा फटका ऑफचा दिशा कटावलेला चेंडू सीमा पार जाताना तब्बल अर्धा डझन धावा. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 43 या आकड्यावरती. आता मात्र पाहायला गेलो ना तर 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला याच्या पुढे होणारा सामना वरण आणि बाबरे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आपण लगेचच तयार राहायचंय. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचंय. फायनलचा दिवस आहे आज. आपल्याला सगळे सामने इथे संपवायचे आहेत. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि कटवलेला चेंडू सीमा पार. अशा तऱ्हेने डीके वॉरियर संघ हा जिंकलेला आहे. चला बाबरे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धन्यवाद.